मन जर आपल्याला भेडसावत असेल ना, तर त्या मनाला आपल्याला सांगता आलं पाहिजे, की तू काय सांगतोस मला, की असं-असं होईल? अरे तू जितकी भीती दाखवतोस ना, त्याच्या 4 पटीनं जरी अधिक काही घडलं माझ्यासोबत, तरी त्याचा सामना करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. मी कोण्याही गोष्टीला घाबरत नाही. अशा पद्धतीने मनाच्या पुढे आपल्याला उभा राहता आलं पाहिजे. अशा पद्धतीचा विचार मनाच्या विरोधामध्ये मांडता आला पाहिजे. नाहीतर मन ज्या तालावर आपल्याला घेऊन जाईल, त्या तालावर जर आपण नाचू लागलो, तर आपलं भय किंवा इतर जे विकार आहेत, ते आपल्याला अधिक भेडसावतील. तेव्हा मन ही कल्पना आहे निव्वळ आणि ती आपल्याला नाचवते. तेव्हा त्याच्यासमोर अशा प्रकारचा समर्थ विचार आपल्याला ठेवता आला पाहिजे.